कंपनीचं नाव C:/श्री करतो. आपण इथं श्री नावाचा फोल्डर बनवलाय. याच्यामध्ये आपल्याला बिग बाजार नावाची कंपनी तयार केली. स्टेट काय आहे? महाराष्ट्र. बरोबर. Ctrl A केलं. Ctrl A ने सेव्ह होतं. फ्युचर पण काय करायचं आहे आपल्याला आता पॉइंट ऑफ सेल बघायचं. पॉइंट ऑफ सेल म्हणजे काय की आपण उदाहरणार्थ आपण जॉबला बिग बाजार मध्ये किंवा कुठेतरी आहे आपला अकाउंट करतोय आपण, त्याच्यामध्ये एंट्र्या कशा करायच्या ते आपण याच्यामध्ये शिकू. ज्या ठिकाणी मालाची विक्री आहे फक्त रोखीने म्हणजे जिथे आपण माल विकल्यानंतर लगेच पैसे घेतो अशा ठिकाणी आपल्याला कॅश रजिस्ट्रेशन मेंटेन करावं लागतं. रिटेल शॉप, मॉल्स या ठिकाणी पैसे घेतल्यानंतरच माल विकला जातो, म्हणजे उधारीचा व्यवहार नाही. पॉइंट ऑफ सेल म्हणजे POS अशा कम्प्युटराइज कॅश रजिस्टर आहे. रजिस्टर टोटल सेल्स अमाऊंट, त्यावर GST कॅल्क्युलेट करून येणारी अमाऊंट आपण माल विकताना समोरच्या पार्टीकडून घेऊ शकतो. जनरली पॉइंट ऑफ सेल गिफ्ट व्हाउचर, क्रेडिट कार्ड, चेक या कॅश या स्वरूपात असतात. पहिल्यांदा आपण बॅलन्स शीट बनवून घेऊ. दिसतंय की इथे हे कशा एंट्री करायच्या ते आपण थोडंसं बघणार आहे. पहिल्यांदा आपण कंपनी क्रिएट करूया. त्याच्यामध्ये बॅलन्स शीट बनवूया. त्यामध्ये परचेस केलंय. इथे किवी इंटरप्राइजेस करून क्रेडिट 18% GST आहे. दिसतंय. बिल नंबर 12 150 सोप्स 18.25 ला मिळाला. 110 शॅम्पू घेतले. 27.60 ला 200 हँड वॉश घेतले. 65 रुपयाला 100 डिटर्जंट पावडर घेतले. 110 ही कॉमन एंट्री साधी परचेस. पहिल्यांदा बॅलन्स शीट बनवून घ्या. बिग बाजारची कंपनी बनवली. तर पहिल्यांदा आपल्याला क्रिएट वर जाऊन लेजर बनवा. लेजर मध्ये काय कॅपिटलला अंडर काय देणार? कॅपिटल. अमाऊंट आहे 12,15,000 झालं. त्याच्यानंतर पेज अप करून कॅश मध्ये अमाऊंट टाका. किती आहे? 2,70,000. त्याच्यानंतर सेंट्रल बँक HSBC नाही वेगवेगळे आहेत. हो, दोन आहेत. बँक अकाउंट सेंट्रल बँकला बँक अकाउंट अमाऊंट सांगा. 4,80,000. त्याच्यानंतर HSBC बँक 4,00,000 त्याला पण बँक अकाउंट द्यायचं. 4,00,000 बरोबर. टॅली झालं बघा. हो. ते एंट्री नॉर्मली F9 ला बनवायची ती माहिती आहे ना. बिल नंबर 12 होता. बिल नंबर काय? 12. पार्टीचं नाव दिलं त्यांनी PV इंटरप्राइज. संधी क्रेडिटर बरोबर ना. परचेस करतो आपण त्याचं म्हणून संधी क्रेडिटर द्यायचं. त्याच्यानंतर इथे आपल्याला परचेस गुड्स अरे पहिलं GST ऑन करायला लागेल ना आपल्याला. परचेस इथे GST काय करायला GST नंबर टाकावा. GST नंबर टाकला, एक्सेप्ट केलं. आपल्याला बनवलं परचेस गुड्स किती टक्के? 18%.
अंडर काय देणार परचेस स्पेसिफाईड डिटेल स्पेसिफाईड टॅक्सेबल किती 18. इथे काय घेतो गुड्स माहिती नाही आता काय काय परचेस केलंय त्याची नाव टाकायचं टीव्ही शॅम्पू सॉरी त्यांना सोप्स आहे सोप्स इथे तर आपण अंडर देणार कॉस्मेटिक प्रोडक्ट नाही कॉस्मेटिक प्रोडक्ट म्हणजे तेच आहेत ना सगळे 18 पॉईंट इथे नोज बनवायचं काय बनवायचं आपल्याला नोज अल्सिनी नोज बनवायचं नंबर ऑफ नोज इथे स्पेसिफाय डिटेल किती आहे सो सगळ्यांना 18च ना सॉरी HSN नंबर दिलाय का त्यांनी नाही दिला आपल्या ह्याच्याने टाकू शकता 6 डिजिटचा त्याच्यानंतर स्पेसिफाय डिटेल टॅक्सेबल जीएसटी रेट किती बोलले 18 इथे गुड्स बरोबर क्वांटिटी किती आहे 150 18.25 झालं नेक्स्ट शॅम्पू कॉस्मेटिक प्रोडक्ट स्पेसिफाय डिटेल 18 ना किती शॅम्पू किती 110 87 नेक्स्ट हँड वॉश कॉस्मेटिक प्रोडक्ट स्पेसिफाय किती याला 18 सगळ्यांना 18च किती घेतलं क्वांटिटी हँड वॉशच्या 200 बरोबर ना 65 नेक्स्ट डिटर्जंट पावडर किती किती डिटर्जंट पावडर 100 110 बरोबर आता इथे CGST 9 ना 9% ड्युटीज अँड टॅक्सेस GST सी ला काय ना सेंट्रल इथे किती 9 आणि इथे काय घेतो आपण नॉर्मल नंतर कुठला म्हणतो आपण @ ड्युटीज अँड GST HGST 9 नॉर्मल बरोबर याची झाली परचेसची कॉमन एंट्री आहे सिंपल एंट्री आहे त्यामुळे आपण फास्ट केली बरोबर का त्याच्यानंतर इथे लिहिलंय सोल्ड गुड्स टू मिस्टर वाघमारे who in cash in gift voucher ₹500 and paid rupees balance is 18% GST सोप घेतले त्याने 15 शॅम्पू घेतले आणि डिटर्जंट पावडर घेतली दिसतंय का पण त्याला ना गिफ्ट वाउचर मिळालंय काय मिळालंय गिफ्ट वाउचर तर ते पहिल्यांदा आपल्याला बनवावं लागेल पॉइंट ऑफ सेलचा लेजर बनवावं लागेल कुठला बनवावं लागेल पॉइंट ऑफ सेल्स आणि F8 बटन दाबलं किंवा पॉइंट ऑफ सेल आणि त्याच्यामध्ये सगळं डिटेल आहे म्हणजे F8 कसं असतं आपलं F8 ला कसं हे आहे सेल आहे तसं तिथे शब्द कुठला आला पाहिजे पॉइंट ऑफ सेल्स कुठे सेलच्या मग तसं एक वाउचर क्रिएट करावं लागेल कुठला वाउचर बनवावं लागेल म्हणजे F8 बटन दाबलं की 2 विचारणार एक सेल विचारणार एक पॉइंट ऑफ सेल विचारणार मग वाउचर बनवण्यासाठी आपल्याला इथे जावं लागेल क्रिएट वर जायचं वाउचर माहिती आहे इथं काय घ्यायचं पॉइंट ऑफ सेल पॉइंट ऑफ सेल नंतर त्याला अंडर सेल्स सॉरी टाईप वाउचर सेल्स घ्यायचं काय घ्यायचं सेल्स इथे POS लिहायचं पॉइंट ऑफ सेल्स आणि इथे आपल्याला सगळे ऑप्शन्स विचारले जातात ते आपल्याला हा ऑप्शन इथे नेम ऑफ क्लास आहे तिथे येस करा इथे बघा सगळं दिलंय त्यांनी पॉइंट ऑफ सेल POS लिहिलं ऑटोमॅटिक केलं दिसतंय का इथे आणि इथे नेम ऑफ वाउचर सगळे शेवटी जे आहे तिथं POS लिहिलंय इथे
इथे आपण पॉइंट ऑफ सेल येस करायचं. दिसतंय का? हो. पॉइंट ऑफ सेल येस आहे. आणि तिथे काय मेसेज द्यायचा तो देऊ शकतो. आणि मेसेज 1 ते प्रिंट आउट मध्ये मेसेज आला, थँक्यू फॉर इज विजिट अगेन. नाही समजलं? इथे आपण दुसरा प्लीज विजिट अगेन, परत या असं नाही का. इथे आपल्याला POS लिहायचं. काय लिहायचं? POS. आणि इथे बघ गिफ्ट वाउचर आले, दिसतंय का इथे? हा फर्स्ट. तर गिफ्ट वाउचर कोणाला मिळालं त्याचं नाव आपल्याला टाकायला लागेल. कोणाला मिळालं? मिस्टर वाघमारे. दिसतंय ना? इथे बघा सगळं दिलं. मिस्टर वाघमारे, सेंट्रल बँक, क्रेडिट कार्ड सगळं सेंट्रल बँक मधून आहे. चेक HSBC बँक मध्ये आहे. आणि कॅश कॅश. इथे काय लिहायचं आपल्याला? मिस्टर वाघमारेला आपण गुड्स विकतोय ना, संडे डेटा द्यायचा. काय द्यायचं? GST नंबर असेल तर टाकून द्या त्यांना, काय असेल तर. कळालं का? झालं मिस्टर. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड साठी कुठली बँक दिली? HDFC बँक. क्रेडिट कार्डचं आहे ना. आपण एक काम करू, सेंट्रल बँक आहे. सेंट्रल बँक आहे. बरोबर का? हो. सेंट्रल बँकेचं लेजर ऑलरेडी बनवलं होतं माहिती आहे ना. आणि चेक साठी जे आहे HDFC बँक. हो. माझ्याकडून शब्द चुकीचा. HDFC आणि कॅशला कॅश. याचा एक फोटो काढला. तसं त्या नोट्स दिलेलं आहे सगळं. कळालं का काय काय? आणि एक वाउचरच बनवलं नवीन. कुठला वाउचर बनवला? पॉइंट ऑफ सेल. दिसतंय का? GST येस करायचं विसरलो आपण. सेल गुड्स ऍड्रेस GST 100%. GST किती टक्के? 18 आहे ना. इथे आपल्याला GSTचं लेजर बनवावं लागेल. सेल्स @ किती पर्सेंट आहे? सेल गुड्स @ 18%. सगळ्याला 18 च वाटतं. सेल स्पेसिफाईड डिटेल, इथे पण स्पेसिफाईड डिटेल टॅक्सेबल 18 गुड्स. बरं, तर टॅक्स येस. GST ह्याला द्यायचं. कुठला आहे आपला? सेल गुड्स आहे ना. इथे येस. नॉर्मल कुठे लिहिलं? इंटरस्टेट टॅक्स. हे घ्यायचं. इंटर आहे, इंट्रॅक्ट पाहिजे आपल्याला. हे लोकल सेल टॅक्स नॉर्मल आहे. दिसतंय? त्याच्यानंतर इथे काय नाही, इथे लेजर नेम टाकायचे आपल्याला. CGST आणि HGST माहिती ना ते करतो. आणि CGST @ किती बनवले ना आपण? CGST आणि HGST. आत्ता फोटो काढायचा. सगळं आलं. हे नोट्स ठेवायचं. म्हणजे हे सगळं ऑटोमॅटिक येणार आता बघा. पॉइंट ऑफ सेल मध्ये CGST HGST लिहायची गरज नाही. वाउचरवर जायचं, F8 बटन दाबायचं. हे बघा आता कुठलं घेणार आपण? पॉइंट ऑफ सेल. POS क्लास होता, बरोबर का?
तेव्हा सगळं आलं. ऑटोमॅटिक त्याचा फोटो काढला. नाही अजून करायचं आहे ना आपल्याला. मिस्टर वाघमारे ना काय हो, मिस्टर वाघमारेचं. काय नेम ऑफ आयटम आहे सांगा शॅम्पू. मिस्टर वाघमारे सोप 15 सोप 15 22 15 आहे ना. हो हो. 22 रुपये. हा नेक्स्ट शॅम्पू 5 शॅम्पू 5 97 5 आहेत का. हो 97 हा आणि डिटर्जंट पावडर 5 130 एक येते तिथे 5 करत बॅक स्पेस किती आहे 130. सीजीएसटी वगैरे सगळं ऑटोमॅटिक दिसतंय का. खर्च वगैरेच नाही. आता मिस्टर वाघमारेंनी वाउचर दिलेलं आहे त्याचं बिल होतंय 1728.70 पैसे. पण त्याच्याकडे गिफ्ट वाउचर आहे 500 रुपयाचं दिलं पण हो, हु इन कॅश हॅज गिफ्ट वाउचर कितीचा आहे 500. मग इथे मिस्टर वाघमारेच्या समोर गिफ्ट वाउचर लिहिलं दिसतंय का इथे त्याने का त्याचप्रमाणे तिथे 500 लिहायचं काय लिहायचं 500. तर लेस होणार. आता त्याला पे किती करायला लागणार 1228 हा पण त्याने ना कॅशच्या रूपात भरलंय ते 1228 इथे नको कॅश वाउचर आहे ना हे हा. कॅश मध्ये अमाऊंट टाकणार. हो कळालंय का. हा. ते सगळे भरणार ते तर 1228.70 म्हणजे हे कळलं का हे बनवलं आपण हा. सेपरेट पॉइंट ऑफ सेलच झालं विकलं आपण पण त्याला 500 रुपयाचं वाउचर भेटलं होतं कुठून तरी. मग इथं गिफ्ट वाउचर मिस्टर वाघमारे 500 रुपये डिस्काउंट मिळाला 1728 वर एवढेच भरायला लागणार. 500 रुपये वाचले ना त्याचे. हो. त्याचा फोटो हे पॉइंट ऑफ सेल मध्ये केलं आपण. खर्च येते. कुठे केले पॉइंट ऑफ सेल. समजलं म्हणा ना. हो म्हणजे हेच आहे ना पीओ पॉइंट ऑफ सेल. नेक्स्ट एंट्री आता सगळ्या ह्याच्यातच बनवायचं सेलच्या वाउचर मिस्टर वाघमारे मेक ऍडजस्टमेंट गिफ्ट वाउचर मिस्टर वाघमारे केली ना आपण मिस्टर वाघमारेची ही ना पहिली. हो नाही, हे पहिले झाले. purchase ची ही वाघमारेची वाघमारे. पॉइंट ऑफ सेलची सेकंड 500 रुपये ना 1228 हा रुपये तेच बरोबर आहे बरं ना. आता गिफ्ट वाउचरची एंट्री बनावं लागेल जर्नलला. गिफ्ट वाउचर अकाउंट डेबिट कुठलं बनावं लागेल गिफ्ट वाउचर त्याला आपल्याला इंडायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला खर्चच झाला ना तो हा नाही कळलं. हो पण त्याला हे केलंय आपण दिलेले आहे ते इनडायरेक्ट 500 रुपये टू मिस्टर वाघमारे 500 इथे 00 आला पाहिजे मिस्टर आणि इथे आपल्याकडे गिफ्ट वाउचरचे कलेक्शन होणार भरपूर. त्याचा एक फोटो काढ 3 नंबरची एंट्री किती नंबरची 3 नंबरची. करू सर. आता आपल्याला अखेरच नाही आलं. नेक्स्ट एंट्री काय गुड सोल्ड केलं मिस्टर शहाला HDFC बँक क्रेडिट कार्ड दिसतंय का. हो आता हे क्रेडिट कार्डचे मग एफेक्ट ला जाणार पॉइंट ऑफ सेल वर जाणार बरोबर का. हो. POS घेणार काय नाव आहे त्याचं मिस्टर शहाचं लेजर बनवावं लागेल आपल्याला. हो. आपण सोल्ड करतो संडे डेटर द्यायचं काय द्यायचं डेटर
नेम ऑफ काय काय विकलं सांगा. सोप सोप किती विकले? 22 रुपयांनी. 5 टाकलं डायरेक्ट. नंतर शॅम्पू शॅम्पू किती विकले? 10 97. नंतर हँडवॉश 10 हँडवॉश 10 72. 7 72. हां डिटर्जंट पावडर 12 130. आता ह्याला काय झालंय, इथे आता त्याला HDFC आहे दिसतंय का बँक? हो HDFC ने क्रेडिट कार्ड आहे नाही, सॉरी HDFC क्रेडिट कार्ड आहे ना. हो HDFC क्रेडिट. सेंट्रल बँक आहे ना HDFC. इथे HDFC दिली. चेक साठी HDFCच होती. हे डिटर्जंट पावडरची क्वांटिटी किती आहे? 5 बरोबर ना. 12 आहे साहेब. सेल ना 12 आहे. 12 130. आता इथे आपल्याला HDFC ची इथे ही लिहायला लागेल, अमाऊंट लिहायला लागेल. कॅशची हे काय आलं, कॅशचा काय संबंध नाही बरोबर. तुम्ही HDFC ची तर जा आणि ती पूर्ण अमाऊंट टाकायची 3964.80 बरोबर का. ही कुठून आली, ही वाघमारेचा काही संबंध नाही बरोबर का. ही पूर्ण अमाऊंट इथे टाकायची. इथे बँकेचं नाव घ्यायचं, त्याच्या बँकेचं. आपण HDFC मध्ये टाकलंय ना बरोबर आहे. मग HDFC इथे कार्ड नंबर दिसतोय का? हो इथे पाहिजे 3964.80 बरोबर का. इथे पाहिजे, हे चुकलं आपलं. चेक घ्यायला दिलं ना आपण, क्रेडिट कार्डला आहे. सेंट्रल बँकला चेक आहे का? HDFC ला चेक आहे आणि ह्याला क्रेडिट कार्ड आहे. हे बरोबर आहे क्रेडिट कार्डचं. सेंट्रल बँकेचं आहे कारण त्यांनी HDFC मधनं पे केलेलं आहे. त्याने पे केलं ना. हो. हां हां बरोबर. पे टू इथे आपण सरळ सिंपल टाकायचं 656832459875 बरोबर. त्याच्या कार्ड नंबर टाकला. हो. हे बरोबर आहे आपलं, समजलं. हो आणि चेक HDFC ला आपण टाकणार आहे. हे आता आपण कार्डचं जे व्यवहार आहे ते सेंट्रल बँकेने केलं. फोटो काढ झालं. म्हणजे अमाऊंट कुठे कुठे भरतोय कळलं का तुम्हाला. हो. पहिल्यांदा वाघमारेची इथे केली होती आणि आता कुठे करतोय आपण, सेंट्रल बँक. आता तिसरी सोडची एंट्री जी आहे ना ती चेक वरची आहे. कळालं का? कळू सर. हो. नेक्स्ट. आणि प्रिंट आउट निघतात ऑटोमॅटिक, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. प्रिंट आउट निघतात. हां नंतर सोडगुड मिस्टर साने. आणि साने बिल अमाऊंट इन कॅश. कॅश नाही आहे. कॅश त्यांचं पण बनवावं लागणार. नाही कॅश असेल तर मग डायरेक्ट कॅशच आहे ना. नाही मिस्टर सानेचं बनवावं लागेल. लेजिट म्हणून. कॅश नाही आहे का? हा कॅश नाही आहे ना पे. तर त्याचं बिल द्यावं लागेल ना त्यांना. मिस्टर साने सनरी सॉरी डेटर Debtor, कस्टमर. हा. हो काय काय विकलंय मिस्टर सानेला? 7 सोप. 7 आहे ना. हो. नंतर काय विकलंय? शॅम्पू 15. 15 त्याच्यानंतर शॅम्पू झाला. हँडवॉश हँडवॉश किती आहे? 12 72 रुपये. डिटर्जंट 8 130. 130 बरोबर. कॅश नाही आहे ना. हो डायरेक्ट ही काढायची ही अमाऊंट तिथे जाऊन टाक कॅश. तर इथे पण टाकणार आहे 4145.34 संपला. फोटो
सिंपल आहे कॅशची. आता लास्ट एंट्री कशाची आहे बघा. सोल्ड गोष्ट मिस्टर माने चेक मी आहे बरोबर का. ह्याचं कसं आहे मानेचं काय चेक मी पार्ट सी. मानेला अंडर काय देणार सेंट्रल काय काय विकलं मग. सोप 6 22 रुपये, हा शॅम्पू 20 97 रुपये 97, हँडवॉश 21 72 रुपये, डिटर्जंट 10 130. बरोबर. हो आता इथं डायरेक्ट हे खोडायची अमाऊंट आणि चेकची इथे टाकायची बरोबर. हो 5763.12 बरोबर. हो इथे त्याच्या बँकेचं नाव एसबी बरोबर का. हे चेक नंबर इथे टाकायचा. किती आहे? 326598. मानेची झाली. कळालं का. हो या रिसिप्टला इथे करत नाही डायरेक्ट येतात. आपल्याकडे नाही का कॅश आलेले 2 एक सानेची बरोबर का. ऍड झाली बघा. नाही कळलं. पहिलं आपल्याकडे कॅश किती होती बघा. 2,70,000 होती बरोबर. ती ऍड झाली बघा. म्हणजे रिसिप्टला एंटर केलं का आपण नाही केलं नाही ना केलं. तरी पैसे आले ना. मग रिसिप्टला एंट्री नाही करायची. हो नाही समजलं. समज एकच एंट्री. त्यांचे डायरेक्ट कॅश आलेली आहे. हा यांच्या उधारीचा व्यवहार नाही. नसतोच. आपल्याकडे कॅश किती 2,70,000. हम्म. हे वाढली ना बघ हो बरोबर. पॉइंट ऑफ सेल आता बँकेमध्ये जाऊन बघू सेंट्रल बँकमध्ये पैसे वाढलेत का नाही. HDFC ना दोन्ही पण ह्याच्यात आहेत. दोन्ही ह्याच्यात हो पॉइंट ऑफ सेलचे बघा 4,65,000 होते आपल्याकडे HDFC मध्ये. HDFC एक SSBC आहे. SBC. ठीक आहे जाऊ ठीक दे. आहे. 5,773 आलेत बघा. हो. दिसतात का याचे. कळलं का. म्हणजे आपण रिसिप्टला एंट्री करत नाही डायरेक्ट. परत इथे बघा आता दुसरी बँक कुठली होती नाही. हा सेंट्रल बँकेमध्ये बघा 3,964 आले. हो म्हणजे परत आपल्याला रिसिप्टला एंट्री करायची गरज आहे. हा पण परचेस केलंय ना आपण परचेस केलेलं भविष्यात पेमेंट करावं लागणार. नाही कळलं. परचेस कोणाला किवी एंटरप्राइजेसला पेमेंटची एंट्री असेल ती करावी लागणार. नाही समजलं का. त्याची म्हणजे जे रिसिप्ट काय परचेस करावं केलं लागणार. पाहिजे ती पेमेंटला करावी लागणार. पेमेंट हा तिचा काही संबंध नव्हता. हा फक्त आपण खरेदी केलं परचेस पेमेंट करावं लागणारच. F5 ला एंट्री करावी. नाही समजलं. हो वाउचरवर जाऊन F5 त्यांनी दिली नाहीये पण तुम्ही मला सर मग ती पण ऑटोमॅटिक येईल का. ती नाही ऑटोमॅटिक. इथे आपल्याला बँक टाकायची असेल तर बँक बरोबर आणि इथं की त्याचे पैसे देऊन टाकायचे असेल द्यायचे. बँक ही सेंट्रलच घ्यायची का नाही कुठली दिलं नाही सांगितलं नाही पण कोणत्या पण मी सांगतोय पेमेंट नाही तर बोलाल सर पेमेंट ऑटोमॅटिक गेलं का. पेमेंट नाही खाली रिसिप्ट ऑटोमॅटिक येतं पॉइंट ऑफ सेल मध्ये. वाउचर कुठं बनवलं कळलं. वॉचर टाईप. पण त्याच्यामधलं ते हे फार इम्पॉर्टंट आहे. पॉइंट ऑफ सेल मध्ये जे काय केलं ना आपण कुठे हे जे काय केलं ना आपण
हे येस, पॉईंट ऑफ सेल इन्व्हॉइसिंग येस. हे नाहीच तर येस केलं मग त्यांनी डिसिप्लिन करायला लागलं आणि इथे येस केलं होतं आठवतं आपण हो त्याच्यामध्ये हे सगळं टाकलं व्हाउचर्स. आणि जीएसटी ऑटोमॅटिक येण्यासाठी हे टाकलं. सेलला पण ऑटोमॅटिक येण्यासाठी हे करू शकतो पण हे फक्त आता 18चं होतं म्हणून प्रॉब्लेम. सेलमध्ये सगळ्याच एंटर येणार ना, हा. प्रॉब्लेम होईल. ट्राय कराल का आपण? हो. एवढं करा मग TDS आहे उद्या. उद्या आहे का? मी रेकॉर्डिंग केले सेशन आपलं